मुख्यमंत्री साहेबासोबत आमची चर्चा झाली. आम्ही त्यांना सगळे मुद्दे सांगितले. त्यांनी सगळे यस म्हणले आम्हाला, की बाबा पॉझिटिव्ह विचार त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही हे करू. पण 15 दिवस उलटलेत मुख्यमंत्री साहेबाला भेटून. एकही आम्हाला त्याच्यात कुठलंच काही मागणी पूर्ण झाली नाही साहेब. त्याच्यामुळं आमच्या समाजामध्ये असंतोष आहे, आक्रोश आहे आणि हा आक्रोश या आजच्या लाँग मार्चमध्ये आमच्या समाजातून निघणार आहे. नाथचा भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी हा आमच्या या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आणि माझ्या परिवारामधला मी, माझी बहीण आणि हजारो महिला आणि हजारो भीमसैनिक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. त्यांची जास्त प्रमाणात उपस्थिती महिलांचीच राहणार आहे, कारण की 32 दिवसापासून महिला इथं आंदोलन करू लागल्या आणि त्यांचाच या मोर्चामध्ये सहभाग जास्त राहणार आहे. 5 ते 6 हजार लोक कमीत कमी या लाँग मार्चमध्ये राहतील परभणीपासून निघताना आणि पुढे मग वाढत जातील, कारण की महाराष्ट्रभरातून आम्हाला फोन यायलेत, शिर्डीतून फोन यायला, मुंबईहून यायलात, आमचा ज्या रूट आहे लाँग मार्चचा तिथून सगळ्याचे फोन येत आहेत की आम्ही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत, कारण हा समाजावर झालेला अत्याचार आहे, अन्याय आहे आणि याच्यासाठी वाचा फोडण्यासाठी भीमसैनिक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. नेमकं